नांदगांव कृषि उपज मंडी समिति में आज एक चौंकाने वाली घटना सामने आई है। सरकार के स्पष्ट आदेशों के बावजूद बिना टैग किए पशुओं की सीधी खरीदी बिक्री चल रही है। 22 मई को ही पशु चिकित्सा अधिकारियों ने मंडी समिति को पत्र लिखकर सरकार के आदेशों की जानकारी दी थी, लेकिन आज 28/8/2025 के साप्ताहिक बाजार में हम देख रहे हैं कि पशु बिना टैग के खड़े हैं और सभी आदेशों का उल्लंघन कर रहे हैं। यह एक बड़ा सवाल खड़ा करता है, क्या मंडी समिति सरकार के आदेशों की अवहेलना कर रही है? क्या पशु विक्रेताओं को अवैध रूप से बढ़ावा दिया जा रहा है और इस सारी गड़बड़ी के लिए कौन जिम्मेदार है? हमने इस गंभीर मामले पर मंडी समिति सचिव अमोल खैरनार से सीधी प्रतिक्रिया ली है। साथ ही पशु चिकित्सा अधिकारी डॉक्टर ताते की स्पष्ट राय भी देखे। सरकार की इच्छा शक्ति पर कार्रवाई किया आदेशों की अवहेलना करके नियमों का उल्लंघन करने वाली मंडी समिति के खिलाफ कोई कार्रवाई की जाएगी या फिर नांदगांव की जनता एक बार फिर चुप रहेगी? इसका जवाब आने वाला समय ही देगा। आतापर्यंत 77,000 पशूंना आपण टॅगिंग केलेले आहे, परंतु तरी बरेच जनावर अजून बिगर टॅगचे आहेत। प्रत्येक पशुपालकांनी विनंती आपल्या प्रत्येक जनावराला टॅग टोचून घ्यावी, कारण यापुढे नैसर्गिक आपत्ती झाल्यास शासन बिगर टॅगच्या कुठल्याही जनावरांना मदत करणार नाही। तसेच आपण 22/5 कृषी उत्पन्न बाजार समितीला त्या प्रकारे पत्र दिले, कोणत्याही प्रकारे बिगर टॅगच्या जनावरांची खरेदी विक्री करू नये। सर, जे विदाऊट टॅगिंगचे आहे त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना राबवलेली आहे? आपण 22/5 मार्केटलाही पत्र दिले। प्रत्येक दवाखान्याच्या अंतर्गत प्रत्येक पशुपालकांना आपण जनजागृती करून प्रत्येक जनावर टॅग करून घ्या, कारण यापूर्वी शासनाने जे दुधाचे अनुदान दिले त्यात बरेच लोक वंचित राहिले। त्याचं मेन कारण हेच आहे का लोक जनावरांना टॅग करून घेत नाही किंवा टॅगिंग केले तरी ते टॅग कापतात, हे काही बरोबर नाही। तरी प्रत्येक पशुपालक जसे आपले आधार कार्ड आहे तसेच। नमस्कार, मी अमोल खैरनार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव या बाजार समितीचा जो गुरांचा बाजार असतो, जनावरचा मोठ्या जनावरांचा, तर हा दर गुरुवारी हा भरत असतो। तर आपल्या इथे मोठ्या प्रमाणात तालुक्यातून असतील किंवा तालुक्याबाहेर असतील तर मोठ्या प्रमाणात जनावरे हे विक्रीस येत असतात। तर मध्यंतरी 25/5/2025 रोजी शासनाचा एक JR निघाला की जे शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील पशु दवाखान्यातून आपल्या मोठ्या जनावरांना एअर टॅगिंग केली पाहिजे आणि एअर टॅगिंग जनावरेच हीच बाजार समिती विक्रीस आणावीत बुवा म्हणून, आणि तसा संदेश हा बाजार समितीलाही प्राप्त झालेला होता। त्यानंतर त्यांचा 3/7/2025 तो परिपत्रक परत त्यांनी आपल्याला दिलेलं होतं। त्या अनुषंगाने बाजार समितीने वेळोवेळी शेतकरी बांधवांना सूचना केल्या की आपले जनावरे ही बाजार समितीस विक्री करताना एअर टॅगिंग करूनच आणावी बुवा असं म्हणून बाजार समितीने त्याबाबत उचित कार्यवाही केली। परंतु तसे जे जनावरे ही एअर टॅगिंग केलेली नसली तर त्या जनावरांचा त्यांना बाजार समितीत थोडासा निर्बंधही केला, परंतु याबाबत मोठ्या प्रमाणात जनावरांचं एअर टॅगिंग नसल्याने रहदारीलाही मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि शेतकरी वर्गही याबाबत उज्जत झाला होता। म्हणून बाजार समितीने 4/6/2025 रोजी पोलीस स्टेशन नांदगाव यांना पुरेसं पोलीस संरक्षण मिळावं म्हणून पत्रव्यवहार केलेला होता। त्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक असतील त्यावेळेचे त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर आपण पंचायत समितीची संपर्क केलेला होता। तर मध्यंतरी बाजार समितीने पूर्णपणे निर्बंध केला आणि त्या बाजार वेळोवेळी दर गुरुवारी पंचायत समितीमार्फत पशुवैद्यकीय जे दवाखान्याचे जे डॉक्टर्स असतील तर हे आपल्या व्हॅन्स येथे थांबत होते आणि मोठ्या जनावरांची एअर टॅगिंग वगैरे करून घेत होतो आपण। तर आपल्या तालुक्यात सर, आज मी तिला नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विदाऊट टॅगिंगचे सगळं काही जनावरं दिसत आहे, याबद्दल तुम्ही काय बोलाल? आपल्या बाजार समितीत जे आज रोजी जी मोठ्या जनावरांची आवक झालेली आहे तर यात काही प्रमाणात एअर टॅगिंग नसलेल्या जनावरांची आवक झालेली असेल, परंतु आपल्या बाजार समितीत जी जनावरे एअर टॅगिंग केलेली नसतात आपण त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या बाजारपेठेच्या पावत्या करत नाही। आपण फक्त जे जनावरे एअर टॅगिंग केलेली असतील तर त्यांच्याच बाजारफी वगैरेचे जे ॲक्च्युअली व्यवहार होतात आपण त्यांच्याच पावत्या करतो आणि जे एअर टॅगिंग केलेली नसतील तर त्या शेतकऱ्यांना आपण सूचना करतो की आपली जनावरे आपण जोपर्यंत एअर टॅगिंग करत नाही तोपर्यंत विक्रीस आणू नये।